check defrosting system and anti-freeze thermostat. हॅलो, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉड्यूलमध्ये आपण डिफ्रॉस्टिंग सिस्टम आणि अँटी फ्रीज थर्मोस्टॅट कसे तपासायचे ते शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टम तपासण्यास, वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टमची सेवा करण्यास, डिफ्रॉस्ट केल्यानंतर अँटी फ्रीज थर्मोस्टॅट आणि युनिटची कार्यक्षमता तपासण्यास. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूया. आवश्यक टूल्स किंवा साधने: डबल एंड स्पॅनर 1 सेट, समायोज्य पाना लांबी 250 मिमी 1 नग, स्क्रूड्रायव्हर 10 मिमी, टीप लांबी 200 मिमी 1 नग, स्क्रायबर 150 मिमी 1 नग, मॅलेट 1 नग, सिरीज टेस्ट दिवा 1 नग. आवश्यक उपकरणे: पाण्यासह कोल्ड स्टोरेज प्लांटची क्षमता 5 TR, डिफ्रॉस्ट सिस्टीम आणि अँटी फ्रीज थर्मोस्टॅट 1 नग. आवश्यक साहित्य: स्वच्छ कापड आवश्यकतेनुसार, टेफ्लॉन टेप 1 रोल, रेफ्रिजरेटरमध्ये योग्यरित्या कार्य करणारी दवमुक्त प्रणाली अखंडपणे एकत्रितपणे काम करणाऱ्या विविध घटकांवर अवलंबून असते. डिफ्रॉस्ट सिस्टीमच्या मुख्य भागात डिफ्रॉस्ट नियंत्रण आहे. सामान्यतः हे एक यांत्रिक डिफ्रॉस्ट टायमर आहे, एक मोटार चलित उपकरण जे अनेक विद्युत संपर्क व्यवस्थापित करते. डिफ्रॉस्ट थर्मोस्टॅट हे सामान्य घटक आहेत जे विविध रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये आढळतात, घरगुती उपकरणांपासून ते मोठ्या प्रमाणावर औद्योगिक शीतगृह सुविधांपर्यंत. जेव्हा बाष्पीभवकांवर दव तयार होते तेव्हा ते इन्सुलेशनचे कार्य करते, प्रणालीची कार्यक्षमता कमी करते. यामुळे अयोग्य तापमान देखभालीमुळे ऑपरेशनल खर्च वाढू शकतो किंवा उत्पादनांचे संभाव्य नुकसान होऊ शकते. हे थर्मोस्टॅट्स रेफ्रिजरेशन सिस्टीमपासून स्वतंत्रपणे कार्य करतात. बाष्पीभवकांवर दव तयार होण्यास प्रतिबंध करणे हे त्यांचे कार्य आहे, ज्यामुळे त्याच्याशी संबंधित अकार्यक्षमता टाळता येईल. ते बाष्पीभवकाचे तापमान वाढवण्यासाठी आणि दव वितळण्यासाठी एकतर इलेक्ट्रिकल हीटिंग एलिमेंट किंवा गरम गॅस वाल्व्ह सक्रिय करून हे साध्य करतात. कोणत्याही रेफ्रिजरेशन प्रक्रियेत बाष्पीभवनावर संक्षेपण जमा होऊ शकते आणि तापमान पुरेसे कमी असल्यास ते गोठू शकते. हा फ्रॉस्ट लेअर बाष्पीभवन पाईप्सचे इन्सुलेशन करतो, उष्णता हस्तांतरणास अडथळा आणतो आणि इच्छित तापमान राखण्यासाठी सिस्टीमला कठोर परिश्रम करण्यास भाग पाडतो. परिणामी उत्पादने पुरेशा प्रमाणात थंड होऊ शकत नाहीत, ज्यामुळे सदोष वस्तूंमुळे संभाव्य नुकसान होते आणि ऊर्जेचा वापर वाढतो, ज्यामुळे ऑपरेशनल खर्च वाढतो. डिफ्रॉस्ट थर्मोस्टॅट्स बाष्पीभवनावर वेळोवेळी दव वितळून या समस्यांचे निराकरण करतात, ज्यामुळे वातावरणात आर्द्रता कमी राहते. कार्यात्मकपणे डिफ्रॉस्ट थर्मोस्टॅट कंट्रोल लूपमध्ये कार्य करतात. ते एका विशिष्ट व्हेरिएबलचे निरीक्षण करतात आणि एकदा ते व्हेरिएबल पूर्वनिर्धारित थ्रेशोल्डवर पोहोचल्यानंतर गरम घटक सक्रिय करतात. हे व्हेरिएबल वेळेचे अंतर, बाष्पीभवन तापमान किंवा दव जाडी असू शकते. निर्दिष्ट थ्रेशोल्ड पोहोचल्यानंतर थर्मोस्टॅट कंप्रेसर बंद करतो आणि लागू असल्यास हीटिंग घटक सक्रिय करतो. या व्यतिरिक्त थर्मोस्टॅटला उच्च कार्यक्षमता पुनर्संचयित केल्यावर अनावश्यक ऊर्जेचा वापर प्रतिबंधित करून हीटिंग एलिमेंट काढून टाकण्यासाठी दुसरा सेट पॉइंट आहे. प्रत्येक संपर्काचा मूलभूत प्रकाश स्विच म्हणून विचार करा. दिवे नियंत्रित करण्याऐवजी एक स्विच डिफ्रॉस्ट हीटर सर्किटला जोडतो तर दुसरा कूलिंग सिस्टीमला जोडतो. जेव्हा एक सक्रिय होतो तेव्हा दुसरा निष्क्रिय होतो. टायमरवरील मोटार चालवलेला कॅम पूर्वनिश्चित अंतराने हे संपर्क उघडतो आणि बंद करतो. यात फंक्शनचे 2 चक्र आहेत. कूलिंग सायकल: कूलिंग टप्प्यात डिफ्रॉस्ट टायमर त्याचे ऑपरेशन सुरू करण्यासाठी कॉम्प्रेसर सर्किटमधील संपर्क बंद करतो. त्याचवेळी डिफ्रॉस्ट हीटरचे सर्किट खुले राहते. या मोडमध्ये थर्मोस्टॅट कोल्ड कंट्रोल म्हणूनही ओळखले जाते. कंप्रेसर आणि फॅन मोटर्सचे नियमन करतो. इच्छित तापमान राखण्यासाठी त्यांना चालू आणि बंद करते.
डिफ्रॉस्ट सायकल. डिफ्रॉस्ट टायमर अखेरीस डिफ्रॉस्ट मोडमध्ये स्विच करतो आणि बाष्पीभवन कूलिंग कॉइलवर जमा झालेले कोणतेही द्रव वितळवण्यास डिफ्रॉस्ट हीटरला वीज पुरवतो. शीत नियंत्रण संपर्क बंद राहतात, परंतु डिफ्रॉस्ट टायमर यापुढे त्या सर्किटला वीज पुरवत नसल्यामुळे कंप्रेसर चालू होत नाही. एकदा डिफ्रॉस्ट टर्मिनेशन थर्मोस्टॅटला उर्फ डिफ्रॉस्ट लिमिट स्विच सेट तापमान जाणवते, ते डिफ्रॉस्ट हीटर्ससाठी सर्किट उघडते आणि ते बंद करते. टायमर कूलिंग मोडवर परत येईपर्यंत टायमर डिफ्रॉस्ट सायकलमध्ये राहतो. मर्यादा स्विच उघडे असल्याने उर्वरित सायकलसाठी हीटर यापुढे चालू नाहीत. हे विविध वापरांसाठी लागू आहे, जेथे सिस्टीममध्ये विशिष्ट तापमान थ्रेशोल्ड राखणे निर्धारित सुरक्षा पातळीच्या खाली जाण्यापासून रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या व्यतिरिक्त सेन्सर घटकामध्ये काही समस्या असल्यास थर्मोस्टॅट स्वयंचलित संरक्षण प्रदान करते. वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टीम, ज्याबद्दल आपण या व्यायामामध्ये जाणून घेणार आहोत, स्वयंचलित डिफ्रॉस्टच्या विविध प्रकारांपैकी एक आहे. हॉट गॅस डिफ्रॉस्ट. ही पद्धत डिफ्रॉस्ट सायकल दरम्यान नैसर्गिकरित्या उद्भवणारी गरम स्त्राव वाफ वापरून रेफ्रिजरेटर वितळते. हे इतर पद्धतींच्या तुलनेत कमी वेळ घेते. त्याची कार्यक्षमता, विश्वासार्हता, सुरक्षितता आणि स्वयंचलित ऑपरेशनसाठी ओळखले जाते. डिफ्रॉस्टिंग दरम्यान बाष्पीभवन कंडेन्सर म्हणून कार्य करते आणि गरम हवा, जी सामान्यतः नियमित रेफ्रिजरेशन सायकलमध्ये कंप्रेसरद्वारे कंडेन्सरमध्ये जाते, ती पुन्हा बाष्पीभवनामध्ये पुनर्निर्देशित केली जाते, जिथे बर्फ तयार होतो. हॉट गॅस डिफ्रॉस्ट प्रणाली लागू करण्यासाठी कंडेन्सर आणि विस्तार वाल्व्हला बायपास करून थेट लाईनसह दाब आणि वायू प्रवाह नियंत्रणासाठी अतिरिक्त वाल्व्ह आवश्यक आहेत. वॉटर डिफ्रॉस्ट. ही प्रणाली इव्हॅपोरेटरमध्ये साचलेला बर्फ काढून टाकण्यासाठी पाण्याचा वापर करते. प्रणालीवर अवलंबून आपोआप किंवा स्वहस्ते वापरली जाते. हे सामान्यतः औद्योगिक रेफ्रिजरेशन सेटअपमध्ये वापरले जाते. कमी तापमानाच्या रेफ्रिजरेटर्समध्ये वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टीम थेट बर्फ जमा करण्यासाठी उष्णता लागू करते. वितळलेले बर्फ आणि पाणी नंतर बाष्पीभवनासाठी पॅनमध्ये काढून टाकावे. इलेक्ट्रिक डिफ्रॉस्ट. इव्हॅपोरेटर कॉइलवर ठेवलेले इलेक्ट्रिक हीटिंग घटक इलेक्ट्रिक डिफ्रॉस्ट सिस्टीम बनवतात. हे सामान्यतः थंड खोल्यांमध्ये वापरले जाते, जेथे तापमान लक्षणीय घटते. प्रभावी असताना इलेक्ट्रिक डिफ्रॉस्ट प्रणालींना बर्फ वितळण्यास जास्त वेळ लागू शकतो, कारण उष्णतेचा महत्त्वपूर्ण भाग इव्हॅपोरेटरकडे निर्देशित केला जात नाही. ऑफ सायकल डिफ्रॉस्ट. ऑफ सायकल डिफ्रॉस्टमध्ये रेफ्रिजरंटला इव्हॅपोरेटरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी रेफ्रिजरेशन चक्र तात्पुरते थांबवणे समाविष्ट असते. यामुळे बाष्पीभवनाचे तापमान वाढू शकते, ज्यामुळे बर्फ वितळतो. डिफ्रॉस्ट सायकल संपल्यानंतर रेफ्रिजरेशन सायकल पुन्हा सुरू होते. ऑफ सायकल डिफ्रॉस्टचा कालावधी सामान्यतः फॅक्टरी सेट टायमरद्वारे पूर्वनिर्धारित केला जातो. आता वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टीम कसे तपासायचे ते पाहू. प्रक्रिया. कार्य 1. वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टीमची तपासणी करा. युनिटमध्ये स्वयंचलित किंवा मॅन्युअल डिफ्रॉस्ट सिस्टीम आहे का ते निश्चित करा. डिफ्रॉस्टिंग आवश्यक आहे का हे ठरवण्यासाठी बाष्पीभवन कॉइलवरील बर्फाच्या जाडीचे मूल्यांकन करा. कंप्रेसर सक्शन आणि डिस्चार्ज प्रेशर तसेच कोल्ड स्टोरेज रूमचे तापमान रेकॉर्ड करा. डाऊन टाईम मर्यादा लक्षात घेऊन युनिट थांबवण्याची मंजुरी मिळवा. डिफ्रॉस्ट सिस्टीम स्वयंचलित असल्यास इन्स्ट्रुमेंट कनेक्शन अक्षम करा आणि एअर सर्क्युलेशन ब्लोअर फॅन थांबवा. बाष्पीभवनासाठी लुव्हर्स किंवा डॅम्पर प्रदान केले असल्यास बंद करा. डिफ्रॉस्ट वॉटर सर्क्युलेटिंग व्हॉल्व्ह उघडा, ड्रेन व्हॉल्व्ह बंद करा आणि फिरणारा पंप सुरू करा. पाण्याचा योग्य वेग सुनिश्चित करा आणि नोझल ब्लॉकेजेस तपासा. कार्य 2. वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टीमची दुरुस्ती करा. डिफ्रॉस्ट वॉटर सर्क्युलेशन पंप थांबवा. वॉटर ड्रेन व्हॉल्व्ह उघडा. नलिका काढण्यासाठी समायोज्य रेंज आणि डबल एंड स्पॅनर वापरा. पंप सुरू करा आणि काही मिनिटांसाठी पाण्याची लाईन फ्लश करा. गाळातील अडथळे दूर करण्यासाठी नोझल आणि छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा. ड्रेन ट्रे आणि लाईन साफ करून मुक्त प्रवाह सुनिश्चित करा.
गळती टाळण्यासाठी टेफ्लॉन टेप वापरून नोझल सुरक्षितपणे पुन्हा जोडा. वॉटर सर्क्युलेशन पंप रिस्टार्ट करा आणि बाष्पीभवक कॉइलवर पाण्याच्या फवारणीची पडताळणी करा. डिफ्रॉस्टिंग केल्यानंतर ओळींमधील बर्फाचे कोणतेही ब्लॉक तपासा आणि आवश्यक असल्यास त्यांना हळूवारपणे टॅप करा. डॅम्पर्स किंवा लुव्हर स्वच्छ करा आणि बर्फ पूर्णपणे निचरा होईपर्यंत प्रतीक्षा करा. कार्य 3. अँटीफ्रीज थर्मोस्टॅट आणि युनिट कार्यप्रदर्शन पोस्ट डिफ्रॉस्टचे मूल्यांकन करा. अँटीफ्रीज थर्मोस्टॅट वायर डिस्कनेक्ट करा. त्यांना मालिका चाचणी दिव्याने जोडा आणि दिवा चमकणे चालू करा. योग्य कार्याची पुष्टी करण्यासाठी दिवा बंद राहू द्या. स्वयंचलित डिफ्रॉस्ट इन्स्ट्रुमेंट संपर्क पुन्हा कनेक्ट करा. एअर सर्क्युलेशन ब्लोअर फॅन सुरू करण्यासह मानक प्रक्रियांचे अनुसरण करून युनिट रिस्टार्ट करा. 2 तासानंतर कोल्ड स्टोरेज रूमचे तापमान आणि कंप्रेसरचे दाब रेकॉर्ड करा. युनिट कार्यप्रदर्शनाचे मूल्यमापन करण्यासाठी पूर्व आणि दुरुस्तीनंतरच्या पॅरामीटर रीडिंगची तुलना करा. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टम तपासण्यास, वॉटर डिफ्रॉस्ट सिस्टमची दुरुस्ती करण्यास, डिफ्रॉस्ट केल्यानंतर अँटी फ्रीज थर्मोस्टॅट आणि युनिटची कार्यक्षमता तपासण्यास. अशा प्रकारे आम्ही डिफ्रॉस्टिंग सिस्टम आणि अँटी फ्रीज थर्मोस्टॅट तपासण्यास शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.